जेवढा माझा मजुरीवर खर्च झालाय तेवढेही पैसे त्याच्यातून येत नसतील तर माझी तक्रार शेतकरी म्हणून असणारच आहे. ते काही गैर नाही. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की याला कसे पैलू वेगवेगळे आहेत पहा. की पीक पद्धतीतील बदल मजुरांच्या अनुषंगाने इष्ट बदल होतोय, त्यांचं बार्गेनिंग पॉवर वाढती. पूर्वी जो मजूर दिनवाना होऊन मोठ्या शेतकऱ्यांच्या दारात उभा होता की आम्हाला काम द्या, अगदी तुम्ही जुन्या 70-75 वर्षाच्या शेतकऱ्यांशी चर्चा केली तर आठवा चिपटा धान्यामध्ये मजुरी करणारे लोक आपल्याला आहेत, ते अजूनही गावामध्ये आहेत की ते आठवणी सांगतात की आम्ही जायचो मोठ्या शेतकऱ्याकडे काम उपलब्ध होईल म्हणून, आणि ते म्हणायचे आज काम उपलब्ध नाही, आणि मग घरी अगदी चूल पेटायची म्हणजे प्रश्न असायचा. अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत शेतीमध्ये क्रांती झाली, पीक पद्धतीत बदल झाले, फळं बाग असतील, भाजीपाला असेल, हे सगळे मजुरांची जास्त मजूर म्हणजे मजूर जास्त लागणारी ही पिकं आहेत. ह्या पिकांचं म्हणजे आपण एखाद्या शेतकऱ्यांना प्रश्न केला ना साधा की तुला हमी असेल की एकरी टोमॅटोतून कुठल्याही परिस्थितीत 40,000 नफा राहील, असं तुम्ही त्यांना शेतकऱ्यांशी बोलून बघा की तुला हमी मिळाली की एकरी 40,000 नफा राहील, तर त्याला त्या एकरावर 10,000 मजुरीवर घालवलेला त्याचं तक्रार नाही राहणार, त्याची ती तक्रार नाही राहणार. हे अशा या भूमिकेतून शेतकऱ्यांचं मजुरांच्या टंचाईविषयीचं बोलणं आहे.